नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत गायकवाड स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वांनी व्हिडिओचा मुद्दा बघितला असेल. तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे टॉप 6 कॉलेज आहेत इंजिनिअरिंगसाठी, तर त्याच्यामध्ये ॲडमिशन तुम्हाला एम-एससी सीईटी थ्रू घ्यायचं असेल, तर 200 पैकी तुम्हाला किती मार्क्स पाडणे गरजेचं आहे? आता मी ह्या तुम्हाला ब्रांचेस वाईज सांगत आहे. म्हणजे जसं सी-यू-बीमध्ये एक 10-15 ब्रांचेस आहेत. तर त्याच्यामध्ये जे काही फेमस ब्रांचेस आहेत, त्याला किती मार्क्स तुम्हाला पाडणे गरजेचं आहे? तर हे सर्व मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्याआधी जर तुम्ही युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंगचा टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉइन केलं नसेल, तर लवकरात लवकर करून घ्या. एम-एससी सीईटीसाठी लागणारी जी काही प्रिपरेशन मटेरियल आहे, ते आपण तर सेंड करत असतो. त्यानंतरही पुढे जेव्हा कॅप राउंडची काउन्सिलिंग असेल, तेव्हाही तुम्हाला जे काही कट ऑफ असतील सीईटी रिगार्डिंग, ते सर्व आपण ह्या ग्रुपवरती सेंड करणार आहोत. ओके. तर नेक्स्ट मुद्द्यावर जाऊयात. पहिलं कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, सी सर्वांचं ड्रीम कॉलेज आहे बघा. मी लवकर मार्कर सिलेक्ट करतो. तर सी कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, सी-एस ब्रांचसाठी, कॉम्प्युटर ब्रांचसाठी तुम्हाला 160 प्लस किंवा 170 तुम्ही पकडू शकता ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, तर तुमचं 160, 170 हे एम असलं पाहिजे सी-एस ब्रांचसाठी. आणि ते जर तुम्ही मला ए-आय-एम-एल विचारलं, ए-आय-एम-एल प्रिव्हियसली मागच्या वर्षी ॲड झाली नवीन ब्रांच. पहिले रोबोटिक्स आणि एआय ही ब्रांच होती, ते काढून आता ए-आय-एम-एल नवीन ब्रांच आणली. ई-ए-टी-सी आहे, जुनी ब्रांच आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल ब्रांच आहेत. अजूनही खूप सारे वेगवेगळे ब्रांच आहेत सी-यू-पीमध्ये. इन्स्ट्रुमेशन आहे, मेटलर्जी आहे. त्या ब्रांच मी इथे ॲड केलं नाहीत. इन फ्युचर जे आपण डिटेल व्हिडिओ टाकणार आहे कॉलेज वाईज, तिथं मी सर्वांचे कट ऑफ ॲड करणार आहे. सध्या मी काही तुम्हाला फक्त फेमस ब्रांचेस ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही एस-सी किंवा एस-टी कॅटेगरीमध्ये असाल, तुम्ही एक -20 मार्क पकडून चालू शकता. म्हणजे जर तुम्ही सी-यू-पीला 130, 120 मार्क जरी आणले, तरी तुम्हाला सी-यू-पीमध्ये ॲडमिशन मिळणार आहे बिकॉज ऑफ कॅटेगरी रिझर्व्हेशन. ते जर तुम्ही डिफेन्समध्ये असाल, तुम्ही ऑर्फन असाल किंवा तुम्ही पर्सन विथ डिसेबिलिटी असाल, तरी तुम्हाला एक 40-50 मार्क कमी जरी पडले ह्याच्यापैकी, ह्या स्कोरपैकी, तरी तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. त्या एक्सेप्शन आपण केस पकडू शकतो ह्या एक्झाम्पलमध्ये. आणि हे काही प्रिडिक्शन नाही. हे जर आपण मागच्या वेळेस बघितलं, एक 4-5 वर्षाचा अंदाज घेऊन, की नेमकं किती मार्क पाडावे लागतात सी-यू-पीला, ह्याचा अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके. तर नेक्स्ट कॉलेजवरती जाऊयात आपण. इरेज करतो मी. ओके. तर नेक्स्ट कॉलेज आहे ते म्हणजे व्ही-जे-टी आहे. व्ही-जे-टी आहे मुंबईचं कॉलेज आहे. सी-यू-पी आणि व्ही-जे-टी हे तुम्ही एका सेम लेव्हलला पकडू शकता. जे विद्यार्थी मुंबईचे असतात ते व्ही-जे-टीला जास्त प्रायोरिटी देतात. ओके. तर व्ही-जे-टीचे जर तुम्ही कट ऑफ बघितले, तर ते इक्वल टू आहेत सी-यू-पीचे. जे पुण्याचं कॉलेज आहे त्याच्या इक्वलच आहेत. तर सी-एससाठी जवळपास 160 किंवा 170 ओपन कॅटेगरीसाठी मार्क लागणार आहेत. तेच आय-टीसाठी 155 मार्क आहेत. सी-यू-पीमध्ये तुम्ही जर बघितलं तर आय-टी ब्रांच नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर ई-एन-टी सारखी ब्रांच आहे, त्याच्यामध्ये 145 प्लस मार्क तुम्हाला लागणार आहे. मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे. तर जर तुम्ही हा ग्राफ व्यवस्थित बघितला, जसं तुम्ही ब्रांच बघताय, तसे मार्कही तुमचे डाउन होत चाललेत. म्हणजे जर तुम्ही सिव्हिलला 125 मार्कातही तुम्हाला सिव्हिल मिळणार आहे. पण जर ते सी-एससाठी जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला 170, 160 बघायला मिळणार आहे. ते का बरं? तर आता जसा ट्रेंड चालू आहे, सर्व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर पाहिजे, सर्व विद्यार्थ्यांना ए-आय पाहिजे. तसा ट्रेंड फिरतो, तसे पर्सेंटाइल तुम्हाला मार्क वाढायला बघतात. जर तुम्ही तुमच्या मम्मी-पप्पांना विचारलं, तर मेकॅनिकलला ऑलरेडी जास्त ट्रेंड होता. तेव्हा मेकॅनिकलला जास्त कट ऑफ असायचे. तर तेच आपण इथं फॉलो करत आहेत. सिव्हिलला 125 मार्कांमध्ये पण मार्क मिळतात. तर अजूनही विद्यार्थ्यांचं असतं, की विद्यार्थ्यांचं ड्रीम असतं, की मला सी-यू-पीच पाहिजे होतं, मला पी-आय-सी-टीच पाहिजे होतं, व्ही-जे-टी-आयच पाहिजे होतं, पण मला मार्क कमी आले. मग ते काय करतात, थोडा ब्रांच कॉम्प्रोमाईज करतात. जर त्यांना सी-एस मिळाले नाही, तर ते कमी मार्कमध्ये सी-एसला ॲडमिशन घेऊन टाकतात. ओके. तर नेक्स्ट कॉलेजकडे जाऊयात आपण. इथेच करतो मी मार्करने. ओके. तर नेक्स्ट कॉलेज आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता हेही मुंबईचं कॉलेज आहे आणि ह्याच्यामध्ये पण एक मुलांना खूप कॉमन आता आता सध्या तुम्हाला येणार नाही. पण खूप कॉमन एक डिफरन्स आहे. ते म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि त्यानंतर अजून एक कॉलेज आहे ते म्हणजे एस-पी-सी-ओ-ई. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आता हे 2 वेगवेगळे कॉलेज आहेत. एस-पी-सी-ओ फेमस आहे ते म्हणजे नॉन टेक ब्रांचेससाठी. आता नॉन टेक म्हणजे काय? जे की मेकॅनिकल ब्रांचेस असतात किंवा ई-एन-टी-सी झालं किंवा सॉरी मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेशन ह्या सर्व ब्रांचेससाठी एस-पी-सी-ओ कॉलेज आहे. आणि एस-पी-आय-टी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्यामध्ये फक्त 2च ब्रांच आहेत. ते म्हणजे सी-एस, ई-एन-टी-सी. आता सी-एस जर तुम्ही घेतलं तर 145 किंवा 100-150 किंवा ई-एन-टीसाठी 130 मार्क तुम्हाला गरजेचं आहे आणि तेच जर तुम्ही इकडे नॉन टेक जे ब्रांचेस आहेत, ते 120 प्लसला मिळू शकतात तुम्हाला एस-पी-सी-ओ-ईला. 2 कॉलेज आहेत एस-पी-सी-ओ-ई आणि एस-पी-आय-टी ह्याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ टाकणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. तर नेक्स्ट जाऊयात आपण पुढच्या कॉलेजवरती. ओके. तर नेक्स्ट कॉलेज आहे पुण्याचं फेमस कॉलेज आहे. आता जर तुम्ही मला विचारलं,
सीईपी नंतर हेच कॉलेज येतं पुण्यामध्ये पी-आय-सी-टी. अजून मुलींसाठी कमिन्स कॉलेज आहे, व्ही-आय-टी कॉलेज आहे. ते आपण पुढे बघणार आहे. तर पी-आय-सी-टी हे कॉलेज आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला टेक ब्रांचेस बघायला मिळतात. आता टेक ब्रांचेस म्हणजे कोणत्या? सीएस, आय-टी, ए-आय-डी-एस. नॉन टेक ब्रांचेस कोणत्या? मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल या सर्व आहेत नॉन टेक ब्रांचेस. तर सीएसाठी जर तुम्ही पकडलं तर 140 किंवा 150 मार्क ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला लागणार आहेत. हे मार्क ह्या वर्षी वाढवू शकतात. कारण काय आहे, नंबर ऑफ स्टुडंट सीईटी देणारे हे वाढत आहेत इयर बाय इयर. ओके. तर आय-टी ब्रांच आहे. ए-आय-डी-एस रिलेटेड 2-3 ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या. मग आता ए-आय-डी-एस हा कॉमन वर्ड वापरतोय. पण जर तुम्ही पी-आय-सी-टी मधला तर मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स असे 2 वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. तर जवळपास त्या ब्रांचेससाठी तुम्हाला 140 मार्क लागणार आहेत. ई-एन-टी-सीसाठी तुम्हाला 125-135 मार्क लागतात. ओके. तर ह्याच्यामध्ये पण बघा जेईच्या मार्कांवरनंही सीईटीला ह्या कॉलेजला ॲडमिशन मिळतं. 20% कोटा असतो जेईसाठी. तर हे ज्या डिटेल्स आहेत काउन्सिलिंग प्रोसेसमधल्या किंवा कॅप राउंडच्या, ह्या आपण तुमची एक्झाम झाल्यावरती ह्याच चॅनलवरती डिटेलमध्ये सांगणार आहोत. सध्या तुमचा फोकस असला पाहिजे ते फक्त स्कोरवरती, की नेमका किती स्कोर पाडायचा आहे सीईटी एक्झाममध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इन फ्युचर ज्या काउन्सिलिंगचे व्हिडिओ येतील त्याचेही तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. ओके. तर आपण पुढे जाऊयात. ओके. तर नेक्स्ट कॉलेज आहे ते म्हणजे व्ही-आय-टी कॉलेज. आता ह्याच्यामध्ये कमीच कॉलेज यायला हवं होतं मुलींसाठी. कमीच कॉलेज पुढं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. ओके. तर व्ही-आय-टी कॉलेज. सध्या आता व्ही-आय-टी कॉलेजमध्ये ब्रांच इनटेक खूप बूम झालाय मागच्या वर्षीपासून. व्ही-आय-टी आणि व्ही-डब्ल्यू-आय-टी 2 वेगवेगळे कॉलेज आहेत. आता मर्ज झाले. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे, की ह्याचा कट ऑफ कमी झालाय का? हो. तर मागच्या वर्षी ह्याचा कट ऑफ खूप खाली पडला होता. आता जवळपास जर तुम्ही 130 किंवा 140 जरी असेल, तरी तुम्हाला सीएस ब्रांच इथे मिळणार आहे. कॅप राउंड 3, कॅप राउंड 4 पर्यंत. त्यानंतर आय-टी ब्रांच आहे 130. ए-आय-डी-एसच्या जवळपास 4-5 ब्रांचेस आहेत. व्ही-आय-टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर टेक्निकली 13-14 ब्रांच आहेत टेक्निकल आणि 2-3 ब्रांच नॉन टेक ब्रांच आहेत मेकॅनिकल वगैरे सारखे. तर मेकॅनिकल तुम्हाला 110 मध्ये पण मिळतंय इथं. आणि त्याच्यानंतरही अजून मागच्या वर्षी यांनी इन्स्टिट्यूट लेव्हल कोटा चालू केला होता. त्यासाठी तुम्हाला पर इयर 6 लाख फी भरायची होती. तर ते जर तुम्ही भरू शकत असाल, तर तुम्हाला जवळपास एक 60-70 मार्कांवरती ह्या कॉलेजला सीएस, आय-टी रिगार्डिंग ब्रांचेस मिळतील. ते कशा मिळवायच्या हे आपण तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सांगणार आहोतच. ओके. तर नेक्स्ट कॉलेजवरती जाऊयात आपण. ओके. तर हे खूप महत्वाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. सांगलीमध्ये हे कॉलेज आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ह्याच्यामध्ये वालचंद कॉलेज ऑफ सोलापूर पण आहे. असे खूप सारे वेगवेगळे कॉलेज सेम नावांनी पण आहेत. पण आपल्याला सांगलीचं हे मेन कॉलेज आहे बघा, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. ह्याच्यामध्ये आपण पी-आय-सी-टी किंवा एक व्ही-आय-टीच्या टप्परला हे कॉलेज मानू शकतो. त्याच्यामध्ये सीएससाठी तुम्हाला 140, 150 मार्क गरजेचे आहेत. आय-टीसाठी 130 किंवा ए-आय-एम-एल जी ब्रांच आहे 135, मेकॅनिकलसाठी 110 असे मार्क गरजेचे आहेत. आणि तर तुम्ही मला एक कन्क्लुजन विचारलं या व्हिडिओमध्ये, की नेमकी जी मी तुम्हाला टॉप 6 कॉलेज सांगितले, नेमके किती मार्क मला पडले पाहिजे? मग आता सेफ स्कोर काय आहे? तर लक्षात घ्या, जर तुम्ही एक 140 प्लस मार्क जर आणत असाल, तर तुम्ही एक सेफ ब्रांच किंवा एक चांगल्या ब्रांचमध्ये टॉप कॉलेजमध्ये जाऊ शकता. तर 140 लक्षात ठेवा सर्वांनी. जर तुम्ही आता मॉक देत असाल, तर 140 ट्राय करा. जर तुमचा 140 येत असेल, तर 160 ला ट्राय करा. सी तुमचं फिक्स होऊन जाईल किंवा व्ही तुम्हाला फिक्स होऊन जाईल. ओके. तर जर तुम्हाला आता 100 येत असेल, तर 120 ला टार्गेट करा. तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये, एक बेटर ब्रांचमध्ये नेण्यासाठी हा स्कोर महत्त्वाचा आहे. तर कॉलेज वाईज मी कव्हर केलंच आहे. इन फ्युचर डिटेलमध्ये आपण सर्व कॉलेज, सर्व ब्रांचेस बघणार आहोत या चॅनलवरती. ओके. नेक्स्ट वळूयात आपण पुढच्या कॉलेजवरती. मोस्टली आय थिंक सर्व कॉलेज आपण कव्हर केलेच आहेत आता. ओके, येस. तर थँक यू एव्हरीवन. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा. थँक यू.